ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळते की मधुभाऊ लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी सायली आता देवी आईकडे सगळं साकडं घालत असते. तर चैतन्याचा आता अर्जुनला फोन येतो की मधुभाऊ स्टेबल झाले आहेत आणि डॉक्टरांनी सांगितले की लवकरच ते बरे होतील. त्यानंतर आता अर्जुन सायली मधुभाऊंना भेटायला हॉस्पिटलमध्ये येतात. सोबत ते मैनावती आणि सदाशिवला सुद्धा घेऊन आलेले असतात. तर सायली त्यांना विचारत असते की हे लोक खरंच माझे खरे आईबाबा आहेत का. त्यावेळेस मधुभाऊ आता इशाऱ्याने सायलीला नकार देतात. तर ही सगळी माहिती आता प्रियापर्यंत पोहोचते आणि ती लगेच नागराजला फोन करून सांगते की जर माझं भांडं फुटलं ना तर मी तुमचा सुद्धा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेल. नागराज म्हणतो की काय एवढी धमकी देतेस आम्हाला. त्यावेळेस प्रिया म्हणते की तो मधुभाऊ बरा झालाय आणि त्या म्हाताऱ्यालाच माहिती आहे की रविराजची मुलगी सायली आहे, मी नाही. तर इकडे नागराज मिळतात आता प्लॅन बनवतात की काही झालं तरी सत्य समोर यायला नको आणि सायली अर्जुनला किडनॅप करून आता सदाशिव आणि मैनावतीला पळून लावण्याचा त्यांचा प्लॅन असतो. तर मित्रांनो पण त्यावेळेस आता अश्विन अर्जुन सायलीच्या मदतीला धावून येतो. प्रियाचा उद्धटपणा तिचं वागणं आता अश्विनच्या समोर येत आहे आणि अखेर त्याला कळून लागलेलं आहे की प्रिया खरंच खूप कारस्थानी आहे आणि आपण जे आहे ते आपले दादा बहिणी खूप चांगले आहे असं त्याला समजतं. त्यामुळे आता मित्रांनो अश्विन देखील प्रियाची बाजू न घेता सायली अर्जुनकडून येणार आहे.